प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पेरणाऱ्याचा दाखला ठाऊक नाही असा ख्रिस्ती माणूस शोधून सापडणार नाही. बहुतांश ख्रिस्ती लोकांनी पेरणाऱ्याचा दाखला बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे. त्या पेरणाऱ्याच्या दाखल्याची काही स्पष्टीकरणं देखील सातत्याने आपण ऐकलेली आहेत की 4 प्रकारची जमीन, परमेश्वर सतत पेरत राहतो आणि मग ह्या बियाचा अर्थ परमेश्वराचं वचन, अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. परंतु आज मी आपणासमोर एकूण 6 प्रश्न ठेवणार आहे आणि त्या 6 प्रश्नांच्या आधारे आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत. पहिला प्रश्न आहे की काय पेरायचं? माणूस पेरत असतो, परंतु काय पेरत असतो? सद्विचार पेरत असतो का? चांगल्या गोष्टी पेरत असतो का? चांगली प्रेरणा पेरत असतो का? चांगला आदर्श पेरत असतो का? चांगले विचार, चांगले शब्द पेरत असतो का? तपासून पाहायचं. दुसरा प्रश्न, का पेरत असतो? कशासाठी सगळं पेरायचं? ह्या सगळ्या पेरण्याच्या मागे काय नक्की अर्थ आहे? काय नक्की हेतू आहे? कोणतं नक्की ध्येय आहे? की ते पेरल्यामुळे काय नक्की होणार आहे? ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न, कुठे पेरायचं? की हा जो शेतकरी आहे तो बी पेरणारा शेतकरी सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये पेरतो. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की असा माणूस मूर्ख नाही का? त्याने फक्त सुपीक जमिनीतच पेरायला पाहिजे होतं. परंतु पेरणी करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. गाढवाच्या पाठीवरती बियाचं पोतं ठेवायचं आणि त्याला छोटी छोटी छिद्र पाडायची आणि मग ते गाढव संपूर्ण शेतातून फिरवायचं. ते फिरत असताना कधी ते काट्यामध्ये जातं, कधी ते वाटेवर येतं, काही ते खडकाळ जमिनीपर्यंत जातं आणि बी जिकडे तिकडे विखुरलं जातं. म्हणून कुठे पेरायचं त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे की जिथे खरोखरच 30 पट, 60 पट, 100 पट पीक येईल अशाच ठिकाणी आपण पेरत राहिलं पाहिजे. चौथा प्रश्न आहे की कसं पेरायचं? की घाईघाईमध्ये पेरणार, कधी कसं तरी करणार, अर्धवट काहीतरी काम करणार, मग अशाने फारसं फळ येत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे कधी पेरायचं? पेरणी करण्यासाठी देखील एक विशिष्ट हंगाम असतो. आपल्या भारतामध्ये जून हा महिना पेरणीचा महिना समजला जातो. कधीकधी पावसाला उशीर झाला तर जूनच्या शेवटी सुद्धा पेरण्या होऊ शकतात. परंतु शक्यतो जून महिन्यामध्ये पेरणी केली जाते. इतर वेळेला कोणी पेरणी करताना आपण पाहत नाही. अगदी त्याप्रमाणे कोणते विचार, कोणती प्रवृत्ती, कोणतं कृत्य, कधी पेरायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे किती पेरायचं? म्हणजे पेरणी करताना देखील जर अति झाली तरीसुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. आपण झाडं पाहत असतो. झाडं लावत असताना त्यांच्यामध्ये अंतर ठेवावं लागतं. 2 झाडांच्या मध्ये पुरेसं अंतर नसलं तर त्या झाडांची वाढ होणं कठीण असतं आणि मग आपण पेरलेलं सगळं फुकट जाऊ शकतं. एक ना धड भाराभर चिंता करण्याऐवजी किती पेरायचं ह्याचा विचार जर माणसाने केला तर नक्कीच आपल्याला कुठे 30 पट, कुठे 60 पट, कुठे 100 पट पीक येईल. जमीन जरी सुपीक असली तरी प्रमाण मात्र सारखंच असतं असं नाही. अगदी त्याप्रमाणे जरी परिस्थिती अनुकूल असली तरी प्रतिसाद तसाच चांगला येईल असं नाही. म्हणून माणसाने निराश न होता पेरत राहायचं. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष सामर्थ्य मागूया आणि त्याचं वचनरूपी बीज आपल्या अंतःकरणाच्या भुसभुशीत जमिनीमध्ये साठवून ठेवूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.